नमस्कार सर्वांचे आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कधी असं वाटलंय का की आपलं स्वतःचं मनच आपला सर्वात मोठा शत्रू आहे? काय होईल जर आपल्या आयुष्यातील सर्व ताणतणाव, चिंता आणि दुःखाचं मूळ कारण कोणतीही बाह्य परिस्थिती नसून फक्त आणि फक्त आपला विचार करण्याचा म्हणजे थिंकिंग स्वभाव असेल? आज आपण डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक मधील सर्वात पॉवरफुल आयडियाज समजून घेणार आहोत. हो, आणि मला वाटते ही सखोल चर्चा करण्यासाठी ही अतिशय योग्य वेळ आहे. आपण नेहमी स्वतःला सांगत असतो की आजूबाजूची परिस्थिती सुधारली की आपलं आयुष्य सुधारेल. पण जोसेफ ग्वेन यांच्या या पुस्तकाने एक अत्यंत वेगळा दृष्टिकोन दिला आहे. वेगळा दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय सांगायचंय त्यांना? म्हणजे हे जगभरात लाखो लोकांनी वाचलेलं आणि अनेकांचं आयुष्य बदलणारं पुस्तक आहे. कारण ते आपल्याला दाखवून देतं की मानसिक दुःख, ज्याला आपण सायकोलॉजिकल सफरिंग म्हणतो, तो प्रत्यक्षात आपला स्वतःचा चॉईस आहे. म्हणजे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे. सरप्राईज टोन. पण एक मिनिट, हे ऐकायला थोडं विचित्र वाटतंय. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात खरोखरच खूप मोठ्या अडचणी असतात, जसे की नोकरी जाणे किंवा आर्थिक नुकसान, तेव्हा आपण असं कसं म्हणू शकतो की त्यांचं दुःख हा त्यांचा चॉईस आहे? हे तर म्हणजे त्यांनाच दोष देण्यासारखं झालं नाही का? हा अत्यंत स्वाभाविक प्रश्न आहे आणि सुरुवातीला अनेक वाचकांना हाच धक्का बसतो. मी जेव्हा हे पहिल्यांदा वाचलं तेव्हा मलाही हेच वाटलं होतं. पण इथे आपल्याला वेदना आणि दुःख म्हणजे पेन आणि सफरिंग यातील पुसटशी रेषा समजून घ्यावी लागेल. वेदना आणि दुःख म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अगदी. बुद्धांच्या 2 बाण म्हणजे 2 ॲरोज या प्रसिद्ध संकल्पनेचा संदर्भ इथे अतिशय अचूक बसतो. जेव्हा आयुष्यात एखादी अनपेक्षित किंवा वेदनादायी घटना घडते तेव्हा आपल्या दिशेने पहिला बाण येतो. हा बाण म्हणजे ती प्रत्यक्ष घटना. उदाहरणार्थ ट्रॅफिकमध्ये अडकणं किंवा कोणीतरी आपला अपमान करणं. बरोबर. या पहिल्या बाणामुळे होणारी वेदना पूर्णपणे नैसर्गिक आणि अटळ असते. त्यावर आपला कोणताही ताबा नसतो. म्हणजे पहिला बाण ही ती परिस्थिती आहे जी आपण टाळू शकत नाही. मग तो दुसरा बाण कोणता, ज्याचा उल्लेख वारंवार केला जातो? दुसरा बाण म्हणजे त्या घटनेवर आपण करत असलेला विचार आणि आपण स्वतःला सांगत असलेली कहाणी. माझ्यासोबतच असं नेहमी का होतं? मीच का? आता माझं कसं होणार? हा जो ओव्हर थिंकिंगचा दुसरा बाण आहे तो आपण स्वतःच्या हाताने स्वतःला मारून घेतो. बाप रे, म्हणजे परिस्थितीमुळे आपल्याला फक्त वेदना होते, पण त्या वेदनेचं रूपांतर वर्षानुवर्षांच्या दुःखात करण्याचं काम आपलं स्वतःचं ओव्हरथिंकिंग करतं. अगदी बरोबर. आणि मजेची गोष्ट म्हणजे पहिला बाण जेवढी वेदना देतो त्यापेक्षा 100 पटीने जास्त मानसिक दुःख हा दुसरा बाण देतो. हे पुस्तक आपल्याला हाच दुसरा बाण कसा थांबवायचा हे शिकवतं. वाह! या पुस्तकातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गाभ्याच्या संकल्पनेकडे आपण येतो. पुस्तकात थॉट्स म्हणजे विचार येणे आणि थिंकिंग म्हणजे विचार करणे या 2 शब्दांमध्ये खूप मोठी सीमारेषा आखून दिली आहे. हो, आणि हाच या पुस्तकाचा सर्वात मोठा आहा मोमेंट आहे. थॉट्स म्हणजे विचार येणे ही एक अत्यंत नैसर्गिक, सहज आणि एफर्टलेस प्रक्रिया आहे. म्हणजे ते जे ढगांसारखे विचार येतात तसं? एक्झॅक्टली. मानवी मेंदूमध्ये विचार हे ढगांसारखे येत जात असतात. पुस्तकात याला विश्वाकडून मिळालेली एक स्वाभाविक देणगी, डिवाइन गोष्ट म्हटलं आहे. व्याकरणाच्या भाषेत सांगायचं तर थॉट हे एक नाऊन आहे. ते फक्त अस्तित्वात असतं. म्हणजे विचार फक्त येतात. मग प्रॉब्लेम कुठे सुरू होतो? प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण त्या आलेल्या विचाराला पकडून ठेवतो, त्याचं विश्लेषण करायला लागतो, त्यावर जजमेंट पास करतो आणि त्याच अडकून पडतो. तेव्हा आपण थिंकिंग सुरू करतो. इंटरप्टिंग नॅचरली म्हणजे आपण स्वतःहून त्यात डोकं घालतो. ग्रीन टोन. अगदी. थिंकिंग हे एक क्रियापद आहे, वर्ब आहे. ही एक अतिशय जड, ऊर्जा शोषून घेणारी आणि डिस्ट्रक्टिव्ह कृती आहे. पुशिंग बॅक प्लेफुली. पण नेहमी तर आपल्याला असं सांगितलं जातं की आयुष्यात प्रगती करायची असेल तर पॉझिटिव्ह थिंकिंग केलं पाहिजे, कायम सकारात्मक विचार करा, अशी शिकवण आपल्याला मिळते. जर आपण विचार करणंच थांबवलं तर सकारात्मकता कुठून येणार? वॉर्म रिअशॉरिंग टोन हा संभ्रम अनेकांच्या मनात असतो. आपण नेहमी गृहीत धरतो की चांगल्या भावना अनुभवण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक कष्ट करून चांगले विचार करावेच लागतात. पण मानवी मनाचं सत्य याच्या अगदी उलट आहे. उलट आहे म्हणजे कसं? आनंद, शांती आणि प्रेम हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे, म्हणजे डिफॉल्ट स्टेट आहे. एखाद्या लहान बाळाचं निरीक्षण करा.
ते बाळ आनंदी राहण्यासाठी सकाळी उठून पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा ॲफर्मेशनची प्रॅक्टिस करत बसता का? अजिबात नाही. ते नुसतंच आनंदी असतं. हो ना? तो त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. आपल्याला पॉझिटिव्ह विचार करण्याची किंवा स्वतःवर फोर्स करण्याची काहीच गरज नसते. आपल्याला फक्त आपलं ओव्हरथिंकिंग म्हणजे तो अनावश्यक कचरा थांबवणं गरजेचं असतं. हे खरंच डोळे उघडणारं आहे. म्हणजे आपण स्वतःच आपल्या नैसर्गिक आनंदाच्या प्रवाहात अडथळे निर्माण करत असतो. एका साध्या दैनंदिन उदाहरणाने हे समजून घेता येईल. समजा मनात अचानक एक सहज विचार आला की मला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. हा झाला थॉट. बरोबर. जेव्हा हा विचार पहिल्यांदा येतो तेव्हा खूप भारी वाटतं, एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जाणवते. पण लगेच पुढच्या सेकंदाला आपलं लॉजिकल डोकं काम करायला लागतं. हे कसं शक्य आहे? माझ्याकडे तर पैसे नाहीत, मी फेल झालो तर? आणि हे जे चक्र सुरू होतं त्याला आपण थिंकिंग म्हणतो. अगदी. आणि या एका क्रियेमुळे तो सुरुवातीचा आनंद पूर्णपणे नाहीसा होतो आणि स्ट्रेसची सुरुवात होते. इन्साइटफुल टोन अचूक ओळखलं. तो पहिला विचार विश्वाकडून आलेला एक क्रिएटिव्ह विचार होता. पण त्यापुढचं जे थिंकिंग होतं ते मानवी इगो आणि असुरक्षिततेतून आलं होतं. याच प्रक्रियेला आपण गढूळ पाण्याच्या एका अतिशय समर्पक उदाहरणातून समजून घेऊ शकतो. क्युरियस टोन, गढूळ पाण्याचा ग्लास, हे उदाहरण कसं काम करतं? डिस्क्रिप्टिव्ह टोन, आपल्या मनाला एका काचेच्या ग्लासात भरलेल्या गढूळ पाण्यासारखं समजा. जेव्हा खूप तणाव असतो तेव्हा हे पाणी गढूळ झालेलं असतं. मग जर ग्लासातलं पाणी गढूळ असेल आणि मला ते स्वच्छ करायचं असेल तर साहजिकच मी ते पाणी एका गाळणीतून गाळून घेण्याचा प्रयत्न करेन किंवा त्यात काहीतरी केमिकल टाकेन. काहीतरी कृती तर करावीच लागेल ना. करेक्टिंग जेंटली. आणि तिथेच आपली सर्वात मोठी चूक होते. विचारांच्या बाबतीत जेव्हा आपण ही गाळण्याची किंवा स्वच्छ करण्याची कृती करायला जातो तेव्हा आपण प्रत्यक्ष त्या पाण्यात हात घालून ढवळाढवळ करत असतो. ओहो, म्हणजे आपण जेवढा विचार करून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो तेवढी ती तळाची माती जास्त वर येते. अगदी बरोबर. पाणी अधिकच गढूळ होतं. जेव्हा मनामध्ये खूप ताण किंवा चिंता जाणवते तेव्हा आपण ओव्हरथिंकिंगची गाळण लावण्याचा प्रयत्न थांबवला पाहिजे. फक्त शांत बसून राहिलं आणि ढवळणं थांबवलं तर विचारांची माती आपोआप खाली बसते आणि पाणी स्वच्छ होतं. ही ॲनालॉजी खरोखरच खूप प्रॅक्टिकल आहे. फक्त ढवळणं थांबवा हे ऐकायला सोपं वाटतं, पण आचरणात आणायला खूप कठीण आहे. पण एकदा का मनाचं पाणी शांत झालं की मग पुढे काय? आपण आयुष्यभर फक्त शांत बसून तर राहू शकत नाही. आपल्याला काहीतरी कृती करावी लागते, ध्येय गाठावी लागतात. इथूनच आपण या चर्चेच्या पुढच्या टप्प्याकडे जातो. आपली ध्येय नेमकी कुठून येतात? प्रेरणेतून म्हणजे इन्स्पिरेशनमधून की निराशेमधून म्हणजे डेस्पिरेशनमधून? आयुष्यात आपण जे काही मिळवतो त्यामागे एक अदृश्य इंधन असतं, फ्यूल असतं. जेव्हा आपण डेस्पिरेशनमधून एखादं ध्येय ठरवतो तेव्हा त्याच्या मुळाशी कायम एक प्रकारची कमतरता किंवा एखाद्या वाईट परिस्थितीमधून पळ काढण्याची भावना असते. रिफ्लेक्टिव्ह टोन म्हणजे एक प्रकारची भीती असते सतत. अग्रिंग टोन, हो. तिथे कायम एक घाई, तणाव आणि हे नाही मिळालं तर माझं काय होईल ही भीती असते. याउलट जेव्हा आपण इन्स्पिरेशनमधून एखादं काम हाती घेतो तेव्हा तिथे काहीतरी नवीन निर्माण करण्याची एक अत्यंत शुद्ध इच्छा असते. एक्सायटेड टोन, मला यावर एक खूप छान रूपक सुचतंय, म्हणजे मेटाफर सुचतंय. समजा एक व्यक्ती जंगलात आहे आणि त्याच्या पाठीमागे एक भयानक जंगली प्राणी लागलाय. तो जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावतोय. हे झालं डेस्पिरेशन. बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला एक लहान मूल आहे ज्याला रस्त्याच्या पलीकडे आईस्क्रीमची गाडी दिसतीये आणि ते मूल अत्यंत आनंदाने त्या गाडीकडे पळत सुटतंय. हे झालं इन्स्पिरेशन. क्या बात आहे. हे रूपक अगदी परफेक्ट आहे. दोन्ही परिस्थितींमध्ये कृती ही धावणंच आहे. पण पहिल्या उदाहरणात मृत्यूची भीती आहे. दुसऱ्या उदाहरणात चेहऱ्यावर हास्य आणि मनात एक ओढ आहे. ऊर्जा पूर्णपणे वेगळी आहे. सध्याच्या नोकरीत खूप तणावात असतात. हो, बॉसचा त्रास किंवा कामाचं प्रेशर यातून सुटण्यासाठी ते अचानक एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतात. हे पूर्णपणे डेस्पिरेशनमधून आलेलं पाऊल असतं. तिथे व्यवसाय करतानाही सतत भीती असते. जर हा व्यवसाय चालला नाही तर मला पुन्हा त्याच जाचक नोकरीत जावं लागेल, ही भीती. एक्झॅक्टली. ते त्यांच्या कामाचा आनंद घेऊच शकत नाहीत. पण जेव्हा इन्स्पिरेशनमधून आलेलं ध्येय असतं तेव्हा ती व्यक्ती परिणामांची पर्वा करत नाही. स्वतःला मनापासून आवडणारे एखादं काम करण्याच्या प्रक्रियेतच त्यांना खरा आनंद मिळतो. म्हणजे आपण आयुष्यात जे काही करत आहोत ते आपण कशापासून तरी पळून जाण्यासाठी करत आहोत की काहीतरी नवीन आणि सुंदर निर्माण करण्यासाठी करत आहोत,
हे तपासून पाहणं गरजेचं आहे. पण मग प्रश्न हा निर्माण होतो की आपण हे ओळखायचं कसं? आपल्याकडे अमर्याद पैसा असेल, भविष्याची कोणतीही भीती नसेल आणि समाजाने आपल्याला अजिबात जज केलं नाही, तर आपण आज जे करतोय तेच करत राहू का? बापरे, हा प्रश्न विचारताच मनावरचं भीतीचं आणि इगोचं सगळं दडपण नाहीसं होतं. हो, आणि त्या मोकळ्या, शांत अवस्थेतून जे उत्तर मिळतं, ते खऱ्या अर्थाने इन्स्पिरेशनमधून आलेलं असतं. तिथे कष्ट वाटत नाहीत, तिथे एक नैसर्गिक फ्लो असतो. हा प्रश्न खरोखरच सर्व बंधने तोडणारा आहे. आणि अनेकदा अशी उत्तरं मिळतात जी आपल्या नेहमीच्या लॉजिकल विचारसरणीच्या पूर्णपणे विरुद्ध असतात. आणि इथूनच या सखोल चर्चेतील तिसरी महत्वाची संकल्पना समोर येते, आपला अंतर्मनाचा आवाज, म्हणजे इंट्युशन आणि अज्ञातावर विश्वास ठेवणं. सिरियस ॲनालिटिकल टोन. हो, जेव्हा आपण भीती बाजूला ठेवतो, तेव्हा आपल्याला 2 वेगवेगळे आवाज ऐकू येऊ लागतात. एक असतो आपल्या इगोचा किंवा लॉजिकल मेंदूचा आवाज आणि दुसरा असतो इंट्युशनचा आवाज, पण हा इंट्युशनचा आवाज नेमका येतो कुठून? इन्साइटफुल टोन. आपला अंतर्मनाचा आवाज नेहमी त्या नॉन थिंकिंग झोनमधून येतो. हा आवाज अत्यंत शांत आणि स्पष्ट असतो. आणि एक महत्वाची गोष्ट, हा आवाज आपल्याला फक्त काय करायचंय हे सांगतो. ते कसे करायचे म्हणजे हाऊ याचा प्लॅन तो कधीच देत नाही. हे अगदी खरं आहे. बऱ्याचदा आपल्याला अचानक आतून एक अत्यंत तीव्र जाणीव होते. उदाहरणादाखल एखाद्या अनोळखी व्यक्तीशी जाऊन बोलावं असं वाटतं किंवा एखादा मोठा निर्णय घ्यावा असं वाटतो. या जाणीवेला कोणताही तार्किक आधार नसतो. पण आपण लगेच काय करतो? आपण आपलं थिंकिंग सुरू करतो. हो, हां, पण हे कसं शक्य आहे? लोक मला वेड्यात काढतील आणि आपण तो अत्यंत महत्वाचा आवाज एका क्षणात दाबून टाकतो. पण मग गोंधळ असा उडतो की ऐन तणावाच्या वेळी हा आवाज इगोचा आहे की इंट्युशनचा, हे नक्की ओळखायचं कसं? हा गोंधळ सोडवण्याची एक अत्यंत सोपी खूणगाठ आहे. इगो आणि लॉजिकचा आवाज हा कायम घाईत असतो. त्यात एक अर्जन्सी असते. तो तुम्हाला लगेच 10 स्टेपचा डिझास्टर प्लॅन बनवून देतो. असं झालं तर काय, तसं झालं तर काय? अगदी. या उलट अंतर्मनाचा आवाज अतिशय संथ आणि साधा असतो. आपला लॉजिकल मेंदू हा फक्त भूतकाळातील अनुभवांवर चालतो. तो आपल्याला कायम एका सुरक्षित चौकटीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण अंतर्मनाचा आवाज आपल्याला अज्ञात म्हणजे अननोन गोष्टींकडे घेऊन जातो. आणि मानवी मनाला या अननोनची प्रचंड भीती वाटते. खूप भीती वाटते. पण सत्य हेच आहे की जीवनातले सगळे चमत्कार आणि खऱ्या संधी याच अननोन प्रदेशात दडलेल्या असतात. जिथे लॉजिकची भिंत संपते तिथेच खरी जादू सुरू होते. ते कसे घडेल हे शोधण्याचं काम आपले नाही तर युनिव्हर्सचे आहे. वा, म्हणजे लॉजिक आपल्याला फक्त तिथपर्यंतच नेऊ शकतं जिथपर्यंत आपण आधीच जाऊन आलो आहोत. नवीन प्रदेशात जायचं असेल तर इंट्युशनवर विश्वास ठेवणं भाग आहे. हे अगदी एखाद्या अंधाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी गाडी चालवण्यासारखं आहे. कसं काय? म्हणजे गाडीचे हेडलाईट्स आपल्याला फक्त पुढचे 200 मीटर दाखवतात. ते पूर्ण रस्ता एकदम दाखवत नाहीत. तरी आपण त्या पुढच्या 200 मीटरच्या प्रकाशावर विश्वास ठेवून हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतो. अंतर्मनाचा आवाजही असाच असतो. हे अगदी समर्पक उदाहरण आहे. कारण जेव्हा आपण हे कसं साध्य होईल याबद्दल जास्त विचार करू लागतो, तेव्हा आपण पुन्हा एकदा त्या थिंकिंगच्या जुन्या चक्रव्यूहात अडकतो. अग्रिंग टोन. बरोबर. हेडलाईट्सच्या प्रकाशात जसा रस्ता आपोआप उलगडत जातो, तसाच मार्गही कृती केल्यावर उलगडतो, केवळ विचार करत बसल्याने नाही. कसे घडेल याची चिंता सोडून द्या आणि फक्त पहिल्या पावलावर विश्वास ठेवा. अगदी तसंच. क्या बात आहे. ही सखोल चर्चा खरोखरच विचार करायला लावणारी ठरली आहे. आत्तापर्यंतच्या या प्रवासात आपण जे काही महत्त्वाचे पैलू पाहिले त्यांची एक वेगवान उजळणी करूया. आपण पाहिलं की मानसिक त्रासाचं मूळ कारण परिस्थिती नसून आपले ओव्हरथिंकिंग आहे. दुसरा बाण आपण स्वतःला मारतो. दुसरं म्हणजे थॉट्स नैसर्गिक आणि सोपे असतात, पण थिंकिंगमुळे गुंतागुंत वाढते. गढूळ पाणी ढवळणं थांबवायला हवं. अगदी बरोबर. तिसरं, आपली ध्येय भीती किंवा डेस्पिरेशनमधून न ठेवता शुद्ध प्रेरणेतून, इन्स्पिरेशनमधून ठरवा. आणि चौथं, हे कसं शक्य आहे हा विचार न करता आपल्या अंतर्मनाच्या आवाजावर ठाम विश्वास ठेवा. अज्ञातात उडी घ्या. हो. आणि या संपूर्ण चर्चेचा अर्क काढायचा झाला तर शेवटी एक अत्यंत गूढ मुद्दा समोर येतो. आपण नेहमी आपल्या विचारांच्या जोरावर हे आयुष्य कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. पण कदाचित आयुष्यातलं सर्वात मोठं आणि खरं कंट्रोल हेच आहे
की हे मान्य करणं की आपल्याला सर्व काही कंट्रोल करायची गरजच नाही. बापरे, किती सुंदर आणि मुक्त करणारा विचार आहे हा. आपण सगळेच तो खोटा कंट्रोल सोडण्याच्या प्रवासात आहोत. ज्या क्षणी आपण मनाचं पाणी शांत होऊ देतो, त्याच क्षणी आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. नक्कीच. ही सखोल चर्चा नक्कीच आपल्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल अशी मला खात्री आहे. प्रेक्षकांसाठी माझा एक प्रश्न आहे, या सखोल चर्चेमधील कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पॉवरफुल आयडियासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ओव्हरथिंकिंग थांबवा आणि आनंदी रहा.